माननीय जितेंद्र शिवाजीराव मोघे साहेब यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहे। असे युवा नेते काँग्रेस कमिटी यवतमाळ यांचे आगमन झालेले आहे। तसेच तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष व विद्यमान सरपंच अतुलभाऊ देशमुख अजून या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहे। आता लगेच 2 मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। तरी बाहेरून पाहुणे जेथे कुठे बसलेले असतील त्यांनी ताबडतोब वेळ न लावता स्टेजकडे येण्याची कृपा करावी। स्वर्गीय तुकाराम जाधव यांच्या 26व्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आज दिनांक 10/5/2024 रोज शुक्रवार हरिभक्त महाराज तुकाराम महाराज विद्यालय यांचा बंधारा बनवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जितेंद्र शिवाजीराव मोघे साहेब या नेते काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ यांचे आगमन झालेले आहे। त्यांना मी विनंती करतो की हरित क्रांतीचे प्रणेते माननीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब व स्वर्गीय तुकाराम नांदूजी जाधव यांच्या हात फोटोला फुल अर्पण करून सरपंच यांना विनंती करून त्यांनी पूजन करण्याकरता येण्याची कृपा करतो। तसेच उपसरपंच भाऊ राठोड पोलीस पाटील जयंत वांडवाडे यांना सुद्धा आमंत्रण करतो की त्यांनी पूजन करावं। तसेच मोहन महाराज आंबोडा व तुकाराम महाराज विद्यालय सर्व भाईबंधूगण यांना पुन्हा सर्वांना आमंत्रण करतो की त्यांनी पूजन करावं। ये दिन आप करो आपसे मित्र कोणत्याही व्यापारी यांना आमंत्रण करतो की त्यांनी तुकाराम जाधव यांची पूजन करावं। प्रभुदास महाराज, विठ्ठल महाराज, शंकर महाराज, राम महाराज या सर्व मान्यवरांना विनंती करून त्यांनी सर्वांनी पूजन करावं। प्रकाश महाराज यांना तुकाराम राठोड, शंकर राठोड, प्रकाश पवार, रोशन जाधव, वसंत जाधव, पवार, आनंद राठोड, शिवाजीराव मोघे साहेबांची सगळी साहेब त्यांनी सुद्धा पूजन करावं। सोलापूर नाईक, विलासराव जिल्हा, इंद्र जाधव या सर्वांना विनंती करतो की त्यांनी पूजन करावं। श्रीधर जाधव, राव महाराज, रमेश आडे, अमरसिंग जाधव, साधुसंत आशिष महाराज यांना पुन्हा विनंती जाधव यांना विनंती करतो की त्यांनी पूजन करावं। हाँ वो किराम नागपूर में हाँ येतं विठ्ठल बी आहेतच पूजन करतो विठ्ठल हालू करून पूजन करून येतं पूजा धीमा जोडेंच्या मारून धीमा जोडी लेने का अति खेळ मिळत खेळा तो रात्री तोच लागते काही नाही राहिलेल्या सर्व मान्यवरांना मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी सर्वांनी काही नाव झालं असेल त्यांनी विनंती करून त्यांनी पूजन करावं।
ए विजया बाळासाहेब बाजामध्ये यांना मुलांनी शेतकरी येणारी कृपा गावातील आमंत्रित मंडळी यांनी सुद्धा शेतकरी येणारी कृपा करावी. गावातील राष्ट्रपती उमरे सरपंच ग्रामपंचायत यांना विनंती करतो की त्यांनी तिथे भाऊ एवढं स्वागत करावं. तसेच उपसरपंच सरपंच ग्रामपंचायत बनसोडा अतुलभाऊ देशमुख यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सरपंच ग्रामपंचायत बनसोडा यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच ग्रामपंचायतचे अध्यक्ष मोहन राठोड तुकाराम महाराज विठ्ठला यांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ऊपर जो तक युवराज राठोड यांना पोलीस पाटील देवेंद्र पाटील यांच्या स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. युवक काँग्रेसचे अध्यक्ष जितभाऊ हे मोहन महाराज तालुका अध्यक्ष यांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जितेंद्र मोरे मोहन महाराज तालुका अध्यक्ष गायक संघ आरवी गणेश राठोड भोगे साहेबांच्या सही साहेब यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विलासभाऊ दिनर अतुलभाऊ सरपंच यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जेवढी होईल पल्लव नाही शंकर राठोड महाराज यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शंकर महाराज इतरा सरपंच रामरामजी उमेद आहे यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शंकर महाराज इतरा गणेश राठोड राम महाराज यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुकाराम राठोड तुकाराम महाराज विठ्ठला यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ओंकार देवानंद महाराज चतुर्वेदी यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
इथे उमरी इजारा आहे, या गावी सर्व आपण आजूबाजूच्या गावातील मंडळी, या गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व जमलेलो आहोत. आपण ज्या निमित्ताने जमलेलो आहोत, परशुराम भाऊचे काल फोन होता आणि साहेब आज ओरिसाला म्हणजे 2-3 दिवसापासून ओरिसाला प्रचारासाठी लोकसभेच्या, त्या निमित्ताने त्यांनी मला फोन लावला आणि साहेबाचं येणं शक्य नाही तर तुम्ही या असं त्यांनी आमंत्रण दिलं. आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय तुकाराम जाधव यांचं आज 26वा पुण्यस्मरणचा कार्यक्रम आहे आणि त्यासोबत आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचाही आज स्मरण दिवस आहे. खरं पाहिलं तर परशुराम भाऊ 26 वर्ष आपण हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घेत आहे. मी तर पहिली वेळ या कार्यक्रमाला आलेलो, पण गेले 26 वर्ष हा कार्यक्रम आपण घेत आहे आणि ज्या वडिलांनी आपल्या वर संस्कार घडवले, आपल्याला जन्माला तर घातलं, पण त्या व्यतिरिक्त फक्त जन्माला न घालता आपल्यावर संस्कार घडवले, आपल्याला ज्या या जगामध्ये जगण्याचं कसं जगण्याची कला आहे ती शिकवली. त्याच्यासाठी कोणत्या शाळेत जावं नाही लागलं, घरातच राहावं लागलं, फक्त वडिलांकडे पाहत राहावं लागलं, वडिलांचं ऐकावं लागलं. कधी प्रेमाने समजवलं असेल, कधी रागाने समजवलं असेल किंवा कधी माराने समजवलं असेल. पण या सर्व गोष्टीचं जे आहे ते आपण जे काय आपल्या क्षेत्रामध्ये सफल सक्सेसफुल त्याचा सर्व जो आशीर्वाद आहे तो आपल्या वडिलांचा. आणि खऱ्या अर्थाने कोणताही व्यक्ती या जगामध्ये समृद्ध होऊ शकतो, सक्सेसफुल होऊ शकतो. ध्येय गाठण्यासाठी आई वडिलांना सोडून राहतात म्हणजे जरी गाव दुसरं असलं त्याला सोडून नाही म्हणून आई वडिलांचा विचार करणं सोडून देतात. आजकाल नोकऱ्या अशा आहे की आई वडिलांना सोडूनच राहावं लागतं. आता तो नाही लागेल की त्याला दूर राहावं लागतं, कुठल्या पणाचाही विषय आहे. पण हे सर्व करत असताना आई वडिलांची काळजी घेऊन जगणं हे सर्वात मोठं सुख आहे. म्हणजे दोन्ही बाजूने त्याची सेवा करा तरी सुख आहे आणि त्यांनी आशीर्वाद दिला तरी त्याच्या पुढच्या आयुष्याचं सुख आहे. तर मला वाटतंय परशुराम भाऊ तुम्ही इथं मध्ये उत्साही आहे, तुमच्या कार्यक्रमात उत्साही आणि समाधानी दिसता. तर त्याचं कारणच हे आहे की आपल्या वडिलांनी, आपल्या आईने आपल्यावर जे संस्कार घडवले आणि आपल्याला आशीर्वाद दिलाय, त्याच्यातूनच निश्चितपणे आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि हीच परंपरा आपण पुण्यस्मरणाची आपल्या वडिलांना त्या निमित्तानं आठवण करून द्यायची. आज अक्षय तृतीया आहे. या कार्यक्रमात जनता या कार्यक्रमाच्या निमित्त या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बंजारा भजनाचा कार्यक्रम आहे. ते मोहन महाराज आंबोडा त्यासोबतच तुकाराम महाराजांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन महाराज. त्यासोबतच उमरी या गावातील विलास मामा, गणेश भाऊ, नंतर जयवंत वानखडे, सुरेश भाऊ, सर्व मान्यवर मंडळी. परशुराम भाऊचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आपण पाहतो की बाबा एवढ्या वर्षाच्या नंतरही आपल्या वडिलांची आठवण ठेवणे आणि त्या आठवणीच्या निमित्ताने दरवर्षी पुण्यस्मरण